जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीदास बोध दशक विशंती पूर्ण दशक. श्रीराम प्राणी व्यापक मन व्यापक पृथ्वी आप तेज व्यापक वायो आकाश त्रिगुण व्यापक अंतरात्मा मूळ माया निगूर्ण ब्रह्म ते व्यापक असे अवघेच व्यापक तरीही सगट की काही एक भेद आहे. आत्मा आणि निरंजन येणेही वाटतो अनुमान आत्मा सगुण की निर्गुण आणि निरंजन. श्रोता संदेही पडिला तेने संदेह वाढला अनुमान धरून बैसला कोण तो कैसा. ऐका पहिली आशंका अवघा गलबला करू नका प्रकट करून विवेका प्रत्ययो पहावा. शरीर पाडे सामर्थ्य पाडे प्राणी व्याप करी निवाडे परी पाहता मना ये वडे. चपळ नाही चपळपण एक देसी पूर्ण व्यापकता नव्हे त्यासी पाहता पृथ्वीच्या व्यापासी सीमा आहे. तैसेची आपा आणि तेज अपूर्ण दिसती सहज वायो चपळ यमज एक देसी. गगन आणि निरंजन ते पूर्ण व्यापक सगण कोणी एक अनुमान तेथे असेची ना. त्रिगुण गुण क्षोभिणी माया माईक जाईल विलया अपूर्ण एकदेसी तया पूर्ण व्यापकता नगडे. आत्मा आणि निरंजन हे दोहीकडे नामाभिधान अर्थान्वय समजून बोलणे करावे. आत्मा म्हण अत्यंत चपळ तरीही व्यापक नव्हेची केवळ सुचित अंतःकरण निवळ करून पहावे. अंतराळी पाहता पाताळी नाही पाताळी पाहता अंतराळी नाही पूर्णपणे वसत नाही चहूंकडे. पुढे पाहता मागे नाही मागे पाहता पुढे नाही वाम सव्य व्याप नाही दश दिशा. चहूकडे निशाणे मांडावी एक सरी कैसी सिवावी या कारणे समजून उगवी प्रत्यय आपणासी. सूर्य आला प्रतिबिंबला हाही दृष्टांत न घडे वस्तूला वस्तुरूप निर्गुणाला म्हणजेता आहे. घटाकाश मठाकाश हाही दृष्टांत विशेष तुळू जाता निर्गुणास साम्यता येते. ब्रह्मीचा अंश आकाश आणि आत्म्याचा अंश मानस दोहींचा अनुभव प्रत्ययास येथे घ्यावा. गगन आणि हे मन कैसी होती समान मननशीळ महाजन सकळही जाणते. मन हे पुढे वावडे मागे अवघेची रीते पडे पूर्ण गगनास साम्यता घडे कोण्या प्रकारे. परब्रह्मही अचळ आणि पर्वतासही म्हणती अचळ दोन्हीही एक केवळ हे कैसे म्हणावे. ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान तिन्ही कैसी होती समान याचा प्रत्यय मनन करून पहावा. ज्ञान म्हणजे जाणणे अज्ञान म्हणजे नेणणे विपरीत ज्ञान म्हणजे देखणे एकाचे एक. जाणणे नेणणे वेगळे केले ढोबळे पंचभूतिक उरले विपरीत ज्ञान समजले पाहिजे जीवी. द्रष्टा साक्षी अंतरात्मा जीवात्माची होय शिवात्मा पुढे शिवात्मा तोची जीवात्मा जन्म घेतो. आत्मत्वीत जन्ममरण लागे आत्मत्वीत जन्ममरण न भंगे संभवामी युगे युगे ऐसे हे वचन. जीव एकदेसी नर विचारे झाला विश्वंभर विश्वंभरास संसार चुके नाकी. ज्ञान आणि अज्ञान वृत्तीरूपे हे समान निवृत्तीरूपे विज्ञान झाले पाहिजे. ज्ञाने एवढे ब्रह्मांड केले ज्ञाने एवढे वाढविले नाना विकारांची वळले ते हे ज्ञान. आठवे देह ब्रह्मांडीचे तेह ज्ञान साचे विज्ञान रूप विदेहाचे पद पाविजे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे पूर्ण निरूपण नाम समास प्रथम. श्रीराम मूळ माया नसता चंचळ निर्गुण ब्रह्म ते निश्चळ जैसे गगन अंतराळ चहूकडे. दृष्ट आले आणि गेले परी ते परब्रह्म संचले जैसे गगन कोंदाटले चहूकडे. जिकडे पाहावे तिकडे अपार कोणेकडे नाही पार एक जिनसी स्वतंत्र दुसरे नाही. ब्रह्मांडावर ते बैसावे अवकाश भकासा अवलोकावे तेथे चंचळ व्यापकाच्या नावे शून्याकार. दृश्य विवेके काढिले मम परब्रह्म कोंदाटले कोणासीच अनुमानले नाही कदा. अधोर्ध पाहता चहूंकडे निर्गुण ब्रह्म जिकडे तिकडे मन धावेल कोणेकडे अंत पाहावया. दृश्य चळे ब्रह्म चळेना दृश्य कळे ब्रह्म कळेना दृश्य आकळे ब्रह्म आकळेना कल्पनेसी. कल्पना म्हणजे काहीच नाही ब्रह्म दाटले ठाईचा ठाई वाक्यार्थ विवरत जाई म्हणजे बरे. ब्रह्मा एवढे थोर नाही श्रवणापरते साधन नाही कळल्याविना काहीच नाही समाधान. पिपिलिका मार्गे हळूहळू घडे विहंगमे फळासी गाठी पडे साधक म्हणणे पवाडे म्हणजे बरे. परब्रह्मासारिखे दुसरे काहीच नाही खरे निंदा आणि स्तुती उत्तरे परब्रह्मी नाही. ऐसे परब्रह्म एक जिनसी काहीच तुळेना तयासी महानुभाव पुण्यरासी तेथे पवाडती. चंचळे होते दुःख प्राप्ती निश्चळ एवढी नाही विश्रांती निश्चळ प्रत्यय पाहती महानुभाव. मुळापासून शेवटवरी विचारणा केलीच करी प्रत्ययाचा निश्चय अंतरी तयासीच फावे. कल्पनेची सृष्टी झाली त्रिविध प्रकारे भासली तीक्ष्ण बुद्धीने आणली पाहिजे म्हणा. मूळ मायेपासून त्रिगुण अवघे एकदसी लक्षण पंचभूतांचा ढोबळा गुण दिसत आहे. पृथ्वीपासून चारी स्थान
तत्वार वेगळाली करणे सकळ सृष्टीची चाली येथून पुढे नाही. सृष्टीचे त्रिविध लक्षण विशद करून निरूपण श्रोते सूचित अंतःकरण केले पाहिजे. मूळ माया जाणीवेची, मुळी सूक्ष्म कल्पनेची, जैसी स्थिती परे वाचेची तद्रूपची ते. अष्टधा प्रकृतीची मूळ, तेही मूळ मायाच केवळ सूक्ष्म रूप बीज सकळ मुळीच आहे. जड पदार्थ चेतविते ते, म्हणून चैतन्य बोलिते जे सूक्ष्म रूपे संकेते समजून घ्यावी. प्रकृती पुरुषाचा विचार, अर्धनारी नटेश्वर, अष्टधा प्रकृतीचा विचार सकळ काही. गुप्त त्रिगुणाचे गुणत्व, म्हणून संकेत महतत्व, गुप्त रूपे शुद्ध सत्व तेथेची वसे. जिथून प्रगुण प्रगटते तीस गुण क्षोभिणी म्हणती, त्रिगुणाची रूपे समजती धन्य ते साधू. गुप्त रूपे गुण सौम्य, म्हणून बोली जे गुण साम्य, सूक्ष्म संकेत अगम्य बहुतांश कैसा. मूळ मायेपासून त्रिगुण चंचल एकदसी लक्षण, प्रत्यये पाहता खूण अंतरी येते. पुढे पंचभूतांची बंडे, वाढली विशाळे उदंडे, सप्तद्वीपे नवखंडे वसुंधर आहे. त्रिगुणापासून पृथ्वीवरी दुसऱ्या जिनसाण्याची परी, दोन्ही जिनस या उपरी तिसरा आहे का. पृथ्वी नाना जिनसाचे बीज, अंडज जारज स्वेदज उद्विज, चारी खाणी चारी वाणी सहज निर्माण झाल्या. खाणी वाणी होती जाती, परंतु तैसीच आहे जगती, ऐसे होती आणि जाती उदंड प्राणी. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सृष्टी त्रिविध लक्षण निरूपण नाम समास द्वितीय. श्रीराम मुळीहून शेवटवरी विस्तार बोलिला नानापरी, पुन्हा विवरत विरत माघारी वृत्ती न्यावी. चारी वाणी चारी खाणी 84 लक्ष जीवयोनी, नाना प्रकारीचे प्राणी जन्मासे येती. अवघे होती पृथ्वीपासूनी, पृथ्वीमध्ये जाती नासुनी, अनेक येती जाती परी अवनी तैसीच आहे. ऐसे हे सेंड्याकडील खांड, दुसरे भूतांचे बंड, तिसरे नामाभिधाचे उदंड सूक्ष्म रूपे. स्थूळ अवघे सांडून द्यावे, सूक्ष्म रूपे ओळखावे, गुणापासून पहिलेच पहावे सूक्ष्मदृष्टी. गुणांची रूपे जाणीव नेनिव, पहिलाच पहावा अभिप्राव, सूक्ष्मदृष्टी लाघव येथून पुढे. शुद्ध नेनिव तमोगुण, शुद्ध जाणीव सत्वगुण, जाणीवे नेनिव रजोगुण मिश्रित झालेला. त्रिगुणाची रूपे ऐसी कळो लागली अपेसी, गुणापुढील कर्दमासी गुणक्षोभिणी बोलीजे. रजतम आणि सत्व तिहीचे जेथे गुणत्व, ते जाणीजे महत्त्व कर्दम रूप. प्रकृती पुरुष शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर म्हणती, परी याची स्वरूप स्थिती कर्दम रूप. सूक्ष्म रूपे गुण सौम्य, त्यास बोली जे गुण साम्य, तैसेची चैतन्य अगम्य सूक्ष्म रूपी. बहुजिन्सी मूळ माया, महाकारण ब्रह्मांडीची काळा, ऐसिया सूक्ष्म अन्वया पाहिलेची पहावे. चारी खानी पंचभूते, 14 सूक्ष्म संकेते, काय पहावे ते येथे शोधून पहावे. आहाच पाहता कळेना, गरज केल्या समजेना, नाना प्रकारी जनाच्या मना संदेह पडते. 14 5 19 19 4 23 यामध्ये मूळ 14 पहिलेची पहावे. जो विवरण समजला तेथे संदेह नाही उरला, समजल्याविन जो गलबला तो निरर्थक. सकळ सृष्टीचे बीज मूळ माहित आहे सहज, अवघे समजता सज्ज परमार्थ होतो. समजले माणूस चावळेना, निश्चयी अनुमान धरीना, सावळ गोंदा करीना परमार्थ कदा. शब्दातीत बोलता आले त्यास वाच्यांश बोलिले, शुद्ध लक्षांश लक्षिले पाहिजे विवेके. पूर्व पक्ष म्हणजे माया, सिद्धांते जाय विलया, माया नसता मग तया काय म्हणावे. अन्वय आणि व्यतिरेक हा पूर्व पक्षाचा विवेक, सिद्धांत म्हणजे शुद्ध एक दुसरे नाही. अधोमुखे भेद वाढतो, ऊर्ध्वमुखे भेद तुटतो, निस्संगपणे निर्गुणितो महायोगी. माया मिथ्या ऐसी कळली, तरी मग भीड का लागली, मायेचे बिडेने घसरली स्वरूपस्थिती. लटके मायेने दपटावे, सत्य परब्रह्म सांडावे, मुख्य निश्चय हिंडावे कासयासी. पृथ्वीमध्ये बहुतजन, त्यामध्ये असती सज्जन, परी साधूस जाणतो कोण साधू वेगळा. म्हणून संसार सांडावा, मग साधूचा शोध घ्यावा, फिरो ठाईच पडावा साधूजन. उदंड हुडकावे संत, सापडे प्रचितीचा महंत, प्रचितीविन स्वहित होणार नाही प्रपंच अथवा परमार्थ. प्रचितीविन अवघे व्यर्थ, प्रत्यय ज्ञानी जो समर्थ. सकळांमध्ये रात्रंदिवस पहावा अर्थ, अर्थ पाहिले तो समर्थ, परलोकीचा निज स्वार्थ तेथेची घडे. म्हणून पहिलेचे पहावे आणि शोधिलेची शोधावे, अवघे कळता स्वभावे संदेह तुटती. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्म नामाभिधान नाम समास तृतीय. श्रीराम सकळ जनांसी प्रार्थना, उगेच उदास करावे ना, निरूपण आणावे म्हणा प्रत्ययाचे. प्रत्यय राहिला एकेकडे, आपण धावतो भलतेकडे, तरी साराचे निवाडे कैसे होती. उगीच पाहता सृष्टी, गलबला दिसतो दृष्टी, परिते राजसत्तेची गोष्टी वेगळीच असे. पृथ्वीमध्ये जितुके शरीरे तितुके भगवंताची घरे, नाना सुखे येणे द्वारे प्राप्त होती.
त्याचा महिमा कळेल कोणाला. माता वाटून कृपाळू झाला प्रत्यक्ष अजदीश जगाला रक्षितसे. सत्ता पृथ्वीमध्ये वाटली जेथे तेथे विभागली. कळेने सृष्टी चालिली भगवंताचे मूळ जाणत्या पुरुषाची सत्या. शरीरी विभागली तत्वता सकळ कळा चातुर्यता तेथे वसे. सकळ पुरांचा ईश जगामध्ये तो पुरुष नाना शरीरी सावकाश करू लागे. पाहता सृष्टीची रचना तो एकाचेन चालेना. एकची चालविना ना देह धरुनी. नाही उंच नीच विचारिले नाही बरे वाईट पाहिले. कार्य चालो ऐसे झाले भगवंतासी. किंवा नेनने आडवे केले किंवा अभ्यासी घातले. हे कैसे कैसे केले त्याचा तोची जाणे. जगदंतरी अनुसंधान बरे पाहावे हेची ध्यान. ध्यान आणि ते ज्ञान एकरूप. प्राणी संसारास आला काही एक शहाणा झाला. मग तो विवरो लागला भूमंडळी. प्रगट रामाचे निशाण आत्माराम ज्ञानगण. विश्वंभर विद्यमान भाग्य कळे. उपासना धुंडीनसी वासना धरली तरी ते लांबतची गेली. महिमा न कळे बोलीस यथार्थ आहे. द्रष्टा म्हणे जे पाहता साक्षी जाणे जे जाणता. अनंत रूपी अनंता ओळखावे. संगती असावी भल्यांची. घाटा कथा निरूपणाची काही एक मनाची विश्रांती आहे. त्याही मध्ये प्रत्यय ज्ञान जाळून टाकीला अनुमान. प्रचितीविन समाधान पाविजेल कैसे. मूळ संकल्प तो हरिसंकल्प. मूळ मायेमधील साक्षेप जगदंतरी तेची रूप देखिते जे. उपासना ज्ञान स्वरूप ज्ञानी चौथा देह आरोप. या कारणे सर्व संकल्प सोडून द्यावा. पुढे परब्रह्म विशाळ गगनासारिखे पोकळ. घन पातळ कोमळ काय म्हणावे. उपासना म्हणे जे ज्ञान. ज्ञाने पाविजे निरंजन. योगी यांचे समाधान येणे रीती. विचार नेहटून सापाहे तरी उपासना आपणची आहे. एक जाये एक राहे देह धरुणी. अखंड ऐसी घालमेली पूर्वापार होत गेली. आताही तैसीच चालली उत्पत्ती स्थिती. बवनावरी बनचरांची सत्ता जळावरी जळचरांची सत्ता. भूमंडळी भूपाळा समजता येण्याचे न्याय. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयांचे. परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. करता जगदीश हे तो खरे. परिविभाग आला पृथका करे. तैसे अहंतेचे काविरे बाधिजेना. हरीर दाता हरीर भोगता ऐसे चालते सतत्वता. ते गोष्टीचा आता विचार पाहावा. सकळ करता परमेश्वरू आपला माईक विचारू. जैसे कळेल तैसे करू जगदंतरे. देवा एवढे चपळ नाही ब्रह्मा एवढे निश्चळ नाही. पायरीने पायरी चढवून पाही मूळपर्यंत. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे. आत्मनिरूपण नाम समास चतुर्थ. श्रीराम येथून पाहता तेथवरी चत्वार जिनस अवधारी. 1-14-5 ऐसे आहे. परब्रह्म सकळाहून वेगळे परब्रह्म सकळाहून आगळे. नाना कल्पने निराळे परब्रह्म ते. परब्रह्माचा विचार नाना कल्पनेहून पर. निर्मळ निश्चळ निर्विकार अखंड आहे. परब्रह्मास काहीच तुळेना. हा एक मुख्य जिनसाना. दुसरा जिनस नाना कल्पना मूळ माया. नाना सूक्ष्म रूप सूक्ष्म आणि कर्दम रूप. मुळीच्या संकल्पाचा आरोप मूळ माया. हरिसंकल्प मुळीचा आत्माराम सकळांचा. संकेत नामाभिधानाचा येणे प्रकारे. निश्चळी चंचळ चेतले म्हणून चैतन्य बोलिले. गुणसमानत्वे झाले गुणसाम्य ऐसे. अर्धनारी नटेश्वर तोची षडनेश्वर. प्रकृती पुरुषाचा विचार शिवशक्ती. शुद्ध सत्वगुणाची मांडणी अर्धमात्रा गुणक्षोभिनी. पुढे तिन्ही गुणांची करणे प्रगट झाली. मन माया अंतरात्मा. 14 जिनसांची सीमा. विद्यमान ज्ञानात्मा इतुके ठाई. ऐसा दुसरा जिनस अभिधाने चतुर्दश. आता तिसरा जिनस पंचमहाभूते. येथे पाहता जाणीव थोडी. आधी अंत हे रोकडी. खाणी निरोपिल्या तातडी तो चौथा जिन्नस. चारी खाणी अनंत प्राणी. जाणीवेची जाटली दाटणी. चारी जिनस येथून संपूर्ण झाले. बीज थोडे पेरिते जे. पुढे त्याचे उदंड होते. तैसे झाले आत्मया ते. खाणीवाणी प्रगटता ऐसी सत्ता प्रबळली. थोडे सत्तेची उदंड झाली. मनुष्य वेश सृष्टी भोगिली नाना प्रकारे. प्राणी मारून श्वापद पळे. वरकड त्यास काय कळे. नाना भोगतो निवळे मनुष्य देही. नाना शब्द नाना स्पर्श. नाना रूप नाना रस. नाना गंध ते विशेष नरदेह जाणे. अमूल्य रत्ने नाना वस्त्रे. नाना याने नाना शस्त्रे. नाना विद्या कळा शास्त्रे नरदेह जाणे. पृथ्वी सत्तेने व्यापिली. स्थळोस्थळी आटोपिली. नाना विद्या कळा केली नाना धारणा. दृश्य अवघेची पहावे. स्थानमान सांभाळावे. सारासार विचारावे नरदेह जालिया. एह लोक आणि परलोक. नाना प्रकारीचा विवेक
विवेक आणि अविवेक मनुष्य जाणे. नाना पिंडी ब्रह्मांड रचना, नाना मुळींची कल्पना, नाना प्रकारी धारणा मनुष्य जाणे. अष्टभोग नवरस, नाना प्रकारीचा विलास, वाच्यांश लक्षांश सारांश मनुष्य जाणे. मनुष्य सकळांस आळिले, त्या मनुष्यास देवे पाळिले. ऐसे हे अवघे कळले नरदेह योगे. नरदेह परम दुर्लभ, येणे घडे अलभ्य लाभ. दुर्लभ ते सुलभ होत आहे. वरकड देह हे काबाड, नरदेह मोठे घबाड. परंतु पाहिजे जाड विवेक रचना. जेथे जेणे आळस केला तो सर्वस्वे बुडाला. देव नाही ओळखिला विवेक बळे. नर तोची नारायण, जरी प्रयत्न करी श्रवण. मननशीळ अंतःकरण सर्व काळ. जेणे स्वयची पोहावे, त्यास कासेसी नलगे लागावे. स्वतंत्रपणे शोधावे सकळ काही. सकळ शोधून राहिला संदेह, कैचा तयाला पुढे विचार कैसा झाला, त्याचा तोची जाणे. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे. चत्वार जिनस नाम समास पंचम. जय जय रघुवीर समर्थ.